महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भाई देशमुख माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातले मौजे शेटपळ येथील मनोज खडके हे दिव्यांग अपंग आहेत। त्यांची या संघटनेमध्ये काम करायची इच्छा असल्यामुळे ही संघटना सतत अपंग शेतकरी कामगार दीनदलित अल्पसंख्याकांसाठी जबाबदारीने काम करणारी संघटना आहे। हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष भेटून इच्छा व्यक्त केली। त्यांच्या बोलण्यावरनं त्यांचा अभ्यास जाणवला। अपंगाबद्दलची माहिती आहे त्यांना कायद्याची, मला पण माहिती आहे, परंतु अशा कायद्याची माहिती असणारा अपंग हा नुसता तालुका अध्यक्ष करून चालणार नाही। तर मनोज खडकेंना महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या दिव्यांग अपंग सेलच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी मी नागनाथाच्या आणि सिद्धेश्वराच्या खंडरायाच्या साक्षीने मी तुमच्या सगळ्यांच्या समोर आज मी नियुक्ती करतोय। तुम्हाला मनापासून मी शुभेच्छा देतोय मनोज खडकेंना। आणि या बाबतीत महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तळागाळातल्या जनतेला, शेतकऱ्याला, दीनदलिताला, विद्यार्थ्यांना न्याय मिळण्याच्या दृष्टीनं विद्यार्थी संघटना आहे, अल्पसंख्याक सेल आहे, ओबीसी सेल आहे, भटके विमुक्त सेल आहे, अपंग सेल आहे, मागासवर्गीय सेल आहे। हे म्हणजे ज्या त्या जातीतल्या पदाधिकाऱ्याला नियुक्ती केल्यानंतर त्या जातीतल्या कामावरती त्या अन्यायाला, त्यांच्या समाजात अन्याय होत असेल जातीवरती, तर त्याला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळे सेल निर्माण केलेले आहेत। आणि त्या माध्यमातून सगळे कार्यकर्ते जनहित शेतकरी संघटनेचे डोळ्यात तेल घालून काम करतो आम्ही। ऊस बिल असो, पाणी प्रश्न असो, लाईट असो, रस्त्यात खड्डे पडलेले असो, निकृष्ट कामाची चौकशी लावणं, अवकाळी पावसाच्या बाबतीत असो, अतिवृष्टी असो, पुराच्या बाबतीत असो। आता 41 गावाला आम्ही परवा 2 महिन्याखाली आंदोलन करून माननीय पालकमंत्री गोरेसाहेबांना सांगून हे वाघोली, पिनूर, पाटकुल मंडळ, शेटपळ ही 4 मंडळ घ्यायला भाग पाडली। वस्तुस्थिती होतं, गुडघे इतकं पाणी होतं त्या शेतकऱ्याच्या पिकात, बागेत। दिवडीचे विजय तळेकर सुद्धा संपर्कात होते। सगळे पदाधिकारी आहेत, नाना मोरे जिल्हाध्यक्ष, नाना रणदिवे आहेत, आपले गोलप महाराज आहेत, आमचे आदरणीय गुरु वाघमोडे आहेत, उमेश माने, गणेश चौरे पेनूरचे। आम्ही सगळ्यांनी एक मोठा लढा उभा केल्यामुळे ही 41 गावं अतिवृष्टीखाली आता अक्षरशः आनंद वाटतो की शेतकऱ्याला 15-20 हजार, कोणाला 25 हजार, कोणाला 10 हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा राहिलेत। परंतु आता कर्जमाफी, सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, यासाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर, महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर एक जन आंदोलन आम्ही मुंबई आझाद मैदान येथे उभा करतोय। आणि या माध्यमातून सध्या सुद्धा ऊसाच्या दरासाठी, बिलासाठी जरी कारखान्याने 3000 दर जाहीर केलाय, पण त्यांनी 2800 जमा केलेला आहे, त्यांना सुद्धा जाब विचारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। सगळे कारखाने दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात, देताना संघटनेला पत्र चुकीचं देतात किंवा 3000 इतर कारखान्यांनी दिला तर देतो, ही कुठला प्रकार काढलाय? असं करू नका। अक्षरशः कारखान्यावर एकही ट्रॅक्टर ऊस माझा शेतकरी पाठवणार नाही। आणि शेतकऱ्याने आता शहाणे राहिले पाहिजे की जो कारखाना आम्हाला दर देतोय त्याच कारखान्याला ऊस देणार, अशी ठाम भूमिका आमचे सुभाष बापू पवार आणि सुनील पुजारी आणि आपले तेलगावचे रमेश अण्णा यांनी सगळ्यांनी दक्षिण तालुक्यात घेतलेले आहे। त्यामुळे खूप मोठं यश आलेलं आहे जनहित शेतकरी संघटनेला। त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या जिल्ह्यातल्या, महाराष्ट्र राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या निवडी सगळे सेल नियुक्त करतोय आपण, युवा संघटना असो, फादर संघटना असो। त्यामुळे कुणीही संपर्क साधावा माझ्याशी, कार्यकर्त्याशी। त्यांची इच्छा असेल तर त्यांना सामाजिक कार्य करण्याची ही संधी असणार एक मोठं व्यासपीठ आहे। आणि अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना आहे। मुंबई आझाद मैदानला उजनीच्या पाण्यासाठी 4 महिने मंत्रालय हलवून जिल्ह्याला पाणी सोडायला भाग पडलेली संघटना आहे। 5 टीमची पाणी उजनी धरणातलं इंदापूरला चाललं होतं, त्याचा एक थेंब पाण्याला हात लावू दिला नाही। 5 टीमची पाणी रद्द करायला लावलेला हा भैया देशमुख आणि जनहित शेतकरी संघटना आहे। तळागाळातल्या लोकांसाठी काम करतो, त्यांनी संपर्क साधावा। कुठल्या अधिकाऱ्यानं पैशाची मागणी केली, भ्रष्टाचार करत असला, कुठल्या कामात निकृष्ट काम झालेलं असलं, महावितरण असो, इतर कुठले असो काम, आताच 20-25 शेतकरी आले, त्या आष्ट्याच्या शेतकऱ्याला उद्या ज्याला न्याय मिळेल, त्यांचा डीपीला एक मनमानी कारभार करणारा शेतकरी कनेक्शन तोडून, तारा तोडून ऍडिशनल असताना त्या 15-20 शेतकऱ्यावर त्या अन्याय करत होता। तो प्रश्न आता उपकार्यकारी अभियंत्यांनी मार्गी लावलेला आहे। मोठेपणा म्हणून सांगत नाही, जबाबदारीने काम करणारी संघटना आहे। अष्टूपच्या सिंचन योजनेचं सुद्धा पाणी गेल्या 6 वर्षापूर्वी 42 फूट दगडात कॅनल मध्ये उपोषण करून मी स्वतः पाटकुलच्या माळावर आणलेलं आहे। 1 महिन्यात आता संपत्ती जमिनीचा मोबदला मिळेल, कॅनलला लेवलला कामाला सुरुवात होईल, कॉन्क्रीटीकरणाच्या कामाला सुरुवात होईल। अशा पद्धतीने जबाबदारीने काम करते ही संघटना। तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो। माझे युट्यूबचे, मीडियाचे संपादक, पत्रकार बंधू, दैनिकाचे, ते सुद्धा सतत आपल्याला सहकार्य करतात, त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुक करतो पत्रकार बंधूंचं माझ्या।